पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय। योगेश टिळेकर, परिणय फुके, पंकजा मुंडे हे तर विजयी झालेले आहेत। अमित गोरखे यांना फक्त एक मत हवंय। त्यामुळे भाजपने जे 5 उमेदवार दिले होते त्यापैकी 4 उमेदवार विजयी होताना दिसतात। एकाच उमेदवाराचा विजय अजूनही नजरेच्या टप्प्यात नाहीये। सदाभाऊ खोत त्यांचं नाव आहे। भावना गवळी आणि कृपाल तुमाने शिवसेनेचे हे 2 उमेदवार। या 2 उमेदवारांपैकी कृपाल तुमाने यांना 16 मतं मिळाली आहेत, पण भावना गवळी यांना मात्र आतापर्यंत 10च मतं मिळालेली आहेत। दुसरीकडे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार। यांचाही विजय जवळपास सुकर मानला जातोय, कारण शिवाजीराव गर्जे यांना मतं आहेत 20 आणि राजेश विटेकर यांना मतं आहेत 21। त्यामुळे राजेश विटेकर यांना विजयासाठी मतं हवी आहेत 2 आणि शिवाजीराव गर्जे यांना विजयासाठी मतं हवी आहेत 3। त्यामुळे यांचाही विजय जवळपास निश्चित मानला जातोय। अर्थात अजूनही मतांची मोजणी सुरू आहे, त्यामुळे अजून पारडं फिरू शकतं। पण जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यासाठी चिंतेची बाब आहे, कारण जयंत पाटील यांना 7च मतं आतापर्यंत मिळालेली आहेत पहिल्या पसंतीची आणि सदाभाऊ खोत यांना 9 मतं मिळालेली आहेत। आतापर्यंत विजयी कोण कोण झाले? योगेश टिळेकर भाजप, परिणय फुके भाजप, पंकजा मुंडे भाजप, प्रज्ञा सातव काँग्रेसच्या उमेदवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय, कारण काँग्रेसकडे मतांचा मोठा कोटा होता आणि काँग्रेसने एकच उमेदवार दिला होता। त्यामुळे प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित मानला जातो। पुन्हा एकदा जाऊयात आपण रविकिरण देशमुख सरांकडे। सर, आकडे वेगाने बदललेले आहेत आणि भाजपसाठी अत्यंत आनंदाची बातमी, पण सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चुरस शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार हे जवळपास निश्चित आता।